एक प्रकरण सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजतंय किंवा गाजवलं जातंय एका हेतुपूर्वक. हेतू काय? तर कदाचित बदनामी आणि लोकप्रियता कमी करणे. योगेश उर्फ बाबू पाटे नाव आणि व्यक्ती क्वचितच कोणासाठी तरी अपरिचित असावी. तसं तर लहान सहान मुलं, माता भगिनी, वृद्ध माता पिता हे सर्वच जण हे नाव ओळखतातच. आणि युवकांचं म्हणाल तर त्यांची जानच आहे बाबूभाऊ उर्फ आमदार. आता नक्की झालं काय आहे? तर झालंय असं की कोणत्या तरी रस्त्याच्या वादातून बाबूभाऊ पाटे आणि इतर 3 साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे आणि मीडियामध्ये बातमी प्रसारित झाली आहे, जी सध्या तरी एकतर्फीच वाटतीये. असो, तर असं हे सगळं आत्तापर्यंतचं प्रकरण. आता जर आपण पाहिलं तर काही मीडियावाले प्रकरण मुद्दाम गरम करण्याचा प्रयत्न करतायत. तो का ते त्यांनाच ठाऊक. आता बाबूभाऊ पाटे यांच्याबद्दल बोलायचं किंवा लिहायचं म्हटलं तर कदाचित वेळ पुरणार नाही, कारण विषयच तितके आहेत. पण तरीही काही मोजके मुद्दे मांडतो जेणेकरून बाबूभाऊ समजायला सोपे जातील. शालेय जीवनात असतानाच एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून राज्य आणि देश पातळीवर ज्यांनी शाळेचं नाव, गावाचं नाव उज्ज्वल केलं ते बाबूभाऊ पाटे. श्री विरोबा मित्रमंडळाच्या माध्यमातून सोशल मीडियाचा उगम देखील झाला नव्हता त्या काळात युवकांची फळी उभारून समाज उपयोगी कार्यक्रम त्या वयात यशस्वीरित्या पूर्ण केले ते बाबूभाऊ पाटे. 2007 साली पहिल्यांदा ग्रामपंचायत निवडणूक लढून तत्कालीन महाप्रचंड ताकदीसमोर नतमस्तक न होता निधड्या छातीने लढण्यासाठी दंड थोपटून उभे राहिलेले आणि जिवलग मित्रांच्या साथीने निवडून आलेले व्यक्तिमत्व म्हणजे बाबूभाऊ पाटे. निवडून आल्यानंतर सलग 5 वर्ष आणि त्यानंतर देखील 4 वर्ष म्हणजे सन 2016 पर्यंत विरोधात असल्यामुळे स्वतःच्या वॉर्डमध्ये पिण्याचे पाणी असो की सार्वजनिक लाईट असो, तुंबलेली गटारे असो की छोटे रस्ते असो, या सर्व गोष्टींचा खर्च स्वतः करून या गोष्टींचा योग्य तो विषय मार्गी लावून वॉर्डमधील जनतेची निस्पृह सेवा करणारे व्यक्तिमत्व म्हणजे बाबूभाऊ पाटे. जवळपास 12 ते 13 वर्षांपूर्वी राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानची स्थापना करून प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराजांचा जाज्वल्य इतिहास सांगणारे वक्ते बानगुडे पाटील यांचं व्याख्यान आयोजित करून युवकांच्या मनात स्फूर्ती आणि नवविचार तयार करणारं व्यक्तिमत्व म्हणजे बाबूभाऊ पाटे. कितीतरी अपघातग्रस्तांना स्वखर्चातून उपचार देणारं व्यक्तिमत्व म्हणजे बाबूभाऊ पाटे. ऐन निवडणुकीच्या काळात म्हणजे सन 2017 साली नारायणगाव शहरात झालेल्या दुर्दैवी बस अपघात दुर्घटनेतील व्यक्तींना रात्रभर जागून मदत करणारं, हॉस्पिटलमध्ये पोहोचवणारं व्यक्तिमत्व म्हणजे बाबूभाऊ पाटे. ग्रामपंचायतीमध्ये समस्त नारायणगावकरांच्या आशीर्वादाने ऐतिहासिक विजय संपादित करून सत्ता आणल्यानंतर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणारं व्यक्तिमत्व म्हणजे बाबूभाऊ पाटे. कोट्यावधी रुपयांची कामे करून आज तागायत एका दमडीचाही भ्रष्टाचाराचा आरोप न झालेले, लोकनियुक्त झालेले एकमेव सरपंच म्हणजे बाबूभाऊ पाटे. अनेक लोकप्रिय योजना राबवणारे, गरिबांचा विचार करणारे शासक बाबूभाऊ पाटे. 2019 साली कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात झालेल्या महापुरात त्या ठिकाणी असणाऱ्या जनतेची अडचण पाहता प्रथम त्यांना अनेक ट्रक भरून जीवनावश्यक वस्तू पाठवून देणारे विशाल हृदय सम्राट बाबूभाऊ पाटे. आणि बरं का, फक्त या मदतीवर न थांबता, कोणत्याही प्रकारची आशा न बाळगता, मानवता धर्म श्रेष्ठ मानून शिवरायांच्या विचाराने प्रेरित होऊन जवळच्या मित्रांना घेऊन प्रतिष्ठानच्या सभासद मंडळींना घेऊन कोल्हापूर शहरात दाखल होऊन त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम हातात घेऊन मच्छर होऊ नये म्हणून फवारणी करणारे, स्वतः त्या ठिकाणी जाऊन 15 दिवसांपर्यंत जेवण आणि इतर सर्व जीवनावश्यक सेवा पुरवणारं व्यक्तिमत्व म्हणजे बाबूभाऊ पाटे. कोरोनासारख्या जागतिक संकटाला नारायणगावकरांच्या साथीने तोंड देणारं
आणि प्रसंगी कटू निर्णय घेत जीवन अनमोल हे ब्रीद मनाशी बाळगून शक्य ते सर्व करणारं व्यक्तिमत्व बाबूभाऊ पाटे. गरिबांची होणारी लूट लक्षात घेता रक्त लघवी तपासणी अगदी क्षुल्लक किमतीमध्ये उपलब्ध करून देणारे जुन्नर तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायत नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच बाबूभाऊ पाटे. या अशा अनेक इतर खूप गोष्टी आहेत ज्या लोकांना माहिती आहेत. बाबूभाऊ ज्यांनी जवळून बघितले ते कधीही दूर गेलेले नाहीत. बाबूभाऊ भविष्यात मोठी जबाबदारी स्वीकारणार आहेत हे निश्चितच आहे. आणि म्हणूनच कदाचित काही लोक आत्तापासूनच कोणत्या न कोणत्या गोष्टी उगाचच उकरून काढण्यात मग्न आहेत.